जिल्हा परिषद निवडणुकीत सिंगल अंकावर भाजपला रोखणार खासदार विशाल पाटील. जनतेने भाजपला नाकारले. जिल्ह्यात 10 सुद्धा जागा भाजपच्या येणार नाहीत अशी अवस्था. आर्गेत राष्ट्रीय काँग्रेस उमेदवारांचा प्रचार शुभारंभ व पक्ष कार्यालयाचे उद्घाटन थाटात संपन्न. मिरज पूर्व भागातील आरग येथील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या उमेदवारांचा प्रचार शुभारंभ रविवारी सकाळी दिनांक 25 रोजी लक्ष्मीवाडी येथील श्री महालक्ष्मी देवीच्या मंदिरात करण्यात आला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून दणदणीत प्रचार शुभारंभ पार पडला. महिला उमेदवारांनी देवीची ओटी भरली. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा विजय असो अशा दणदणीत घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. उमेदवार प्राजक्ता प्रशांत चौगले, दीपक दादासो कावाडे, वीणाताई रावसाहेब पाटील यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन खासदार विशाल पाटील यांनी केले. यावेळी व्यासपीठावर खासदार विशाल पाटील, सिकंदर जमादार, अण्णासाहेब कोरे, तानाजी सातपुते, लिंगणूरचे आर पाटील, अरुण गतारे, बेडकचे संभाजीराजे पाटील, बापूसो बुरसे यासह आदी मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी खासदार विशाल पाटील म्हणाले, जनतेने भाजपला नाकारले आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला सिंगल अंकावर रोखायचं आहे. जिल्ह्यात 10 सुद्धा जागा भाजपच्या येणार नाहीत अशी अवस्था केली आहे. मागील निवडणुकीत विजयी झालेल्या भाजपच्या जागेवर जोरदार फिल्डिंग लावली आहेत. मिरज ग्रामीणमध्ये भाजपला पराभूत करायचे आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत एकही जागा भाजपची येणार नाही असे दणदणीत भाषण विशाल पाटील यांनी केले. सिकंदर जमादार म्हणाले, सरकारची तिजोरी रिकामीच आहे. भाजपा सरकारने जनतेला फसवले आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीस विलंब केला जात आहे. त्यामुळे फसव्या सरकारला सत्तेपासून रोका. आरग ग्रामपंचायत समोरील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बाबासो शिंदे, BR पाटील, विनोद बुरुड, धनाजी पाटील, शिंदेवाडीचे BT पाटील, संजय कागवाडे, गुरुपाद पाटील, सनी कोरे, डॉक्टर कोंडले, भास्कर पाटील, प्रवीण साळुंके, उत्तम पाटील, संदीप मगदुम यासह हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. नाव प्राजक्ता प्रशांत चौगुले. आज आम्ही आर्गेच्या लक्ष्मीला वंदन करून आमच्या प्रचाराचा इथं शुभारंभ केलेला आहे. आणि मला ठामपणे तुम्हाला सर्वांना सांगू वाटते की मी काँग्रेस पक्षाची अधिकृत उमेदवार आहे. आणि हे सांगताना मला खरोखरच फार अभिमान वाटत आहे. हा हात म्हणजे फक्त चिन्ह नाही, तर हे हात म्हणजे जबाबदारीचा हमी आहे. हा हात म्हणजे तरुणांचा विश्वास आहे. हा हात म्हणजे शेतकऱ्यांचा विश्वास आहे. हा हात म्हणजे महिलांचा सुरक्षिततेचं चिन्ह आहे. म्हणूनच आज तुम्ही सर्वांनी जे आम्हाला आशीर्वाद साथ दिला ते अशीच आमच्यासोबत असू देत आणि तुमच्या सर्वांच्या साथीनं आणि आशीर्वादानं ह्या हात चिन्हाला प्रचंड उत्साहात प्रतिसाद मिळू दे अशी मी सर्वांना विनंती करते आणि माझे 4 शब्द थांबवते. धन्यवाद. जय काँग्रेस, जय लोकशाही, जय संविधान. या ठिकाणी उमेदवारी देत असताना जिल्हा परिषदेला आपल्या मिरज तालुक्यातनं काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांमध्ये मराठा समाजाचे उमेदवार आहेत, जैन समाजाचे उमेदवार आहेत, मुस्लिम समाजाचे उमेदवार आहेत, धनगर समाजाचे उमेदवार आहेत, लिंगायत समाजाचे उमेदवार आहेत, ढोर समाजाचे उमेदवार आहेत, चर्मकार समाजाचे उमेदवार आहेत, बौद्ध समाजाचे उमेदवार आहेत. सर्व समाजाच्या घटकाला आपण प्रतिनिधित्व देऊन ह्या मिनी मंत्रालय आपण जे म्हणतो जिल्हा परिषद, या ठिकाणी प्रत्येकाची जी आपल्याला ज्या ज्या लोकांची साथ आहे प्रत्येकाची एक अधिकारावानी त्या ठिकाणी जायचा अधिकार तो आपण त्यांना ह्यातनं प्राप्त करू. या सगळ्यांना निवडून देत असताना ही सगळे पुरोगामी विचाराची आहेत हे पाहून आपण त्यांना मतदान करू. आपल्याकडे निवडणूक आली तर भाजपचं प्रथा आहे. निवडणूक आली तर त्यांना धर्म, जात हे सगळे आठवतात आणि आपल्याला सारखं येऊन तू ह्या जातीचा, तू ह्या धर्माचा, तू असं कर, तू तसं कर, हे आपल्याला सांगायचं प्रयत्न. आपण ह्या ठिकाणी ठाम राहायचं. सगळ्यांना संधी दिलेली आहे. सगळ्यांना वेगवेगळ्या समाजाच्या स्तरातून वेगवेगळ्या माणसांना आपण या ठिकाणी संधी दिलेली आहे. आणि म्हणून ह्या सगळ्यांना ज्यावेळी आपण मतदान करतो, निवडून देतो, ते आपण हा काँग्रेस पक्षाचा मूळ जो विचार आहे, ज्या काँग्रेस पक्षाने या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्या पक्षाचा मूळ पुरोगामी शाहू फुले आंबेडकरी विचार जो आहे त्या विचाराला आपण सत्तेत पाठवतो हे आपण लक्षात ठेवतो. आणि हा आपल्या सगळ्यांना सांभाळून घेऊन पुढे जाणारा हा पक्ष. जास्तीत जास्त सीटा ह्या तालुक्यात आपण काँग्रेस पक्षासाठी भांडून घेतले. आता आघाडी धर्माप्रमाणे कुठे कुठे आपल्याला घड्याळाला, कुठे तुतारीला जागा सोडावी लागली, पण एकत्रित एक संघ आपण ह्या ठिकाणी लढलं पाहिजे. कारण भाजपची ही जी प्रशासनाची वापर करून निवडणूक जिंकायची पद्धत आहे ती कुठेतरी आपण मोडून काढायची. महापालिकेत आपण
सगळे म्हणत होते भाजप एकतर्फी जिंकणार, पण महापालिकेत आपण 39 टाय झाला. एक आपली वाढली असती, आपली सत्ता झाली असती, 1-2 जागा टाय झालाय. अजूनही प्रयत्न चालू आहे त्यांनी 30 तारखेला निवडणूक महापौरची घ्या म्हणून शासनाने निर्देश काढलेला, पण 30 तारखेपर्यंत त्यांना अजूनही एकही माणूस आपला फुटणार की मला त्यांच्यात भांडणं लागली, त्यांचे दोघं तिघं फुटतात. अशी परिस्थिती झाल्यामुळे आता पुन्हा निवडणूक त्यांनी 10 तारखेवर पुढे झाली. अजूनही त्यांना जुळणी होणार नाही. ते 10ला पुढे ढकलू देत नाही आणि 3 महिन्यांनी पुढे ढकलू. त्यांना आपण जुळणी होऊ देणार नाही, कारण जनतेने भाजपला नाकारले. आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि या सगळ्या गटाची आपण जे एकत्रित बेरीज केली की जवळजवळ सांगली महापालिकेत 1 लाख मतांनी आपल्याला जास्त भाजपपेक्षा मतं पडली. आता कुठे आपण एकामेकात तुटपुऱ्या झाल्या, एकामेकात भांडणं झाल्यामुळे आपली मतं सीटा कमी पडल्या असतील, तरी आपण 39 गाठलेले. ह्या महापालिकेनंतर आता जी येणारी जिल्हा परिषद आहे, त्या जिल्हा परिषदेत आपण भाजपला सिंगल अंकावर रोखायचं. सिंगल अंकावर म्हणजे 10 सुद्धा भाजपच्या सीटा येणार नाहीत या जिल्ह्यात. ही व्यवस्था या ठिकाणी केलेली. जिथं जिथं त्यांचे उमेदवार निवडून मागचे आलेले त्या ठिकाणी जोरदार फिल्डिंग लागल्यामुळे त्यांचे या ठिकाणी येणार नाही. आणि त्यांना आता वाटते मिरज तालुका म्हणजे मिरजेचे आमदार, माजी पालकमंत्री, त्यांचा तुम्हाला सांगतो की मिरज विधानसभा क्षेत्रातल्या म्हणजे मिरजेच्या महापालिका क्षेत्रात मागच्या वेळी 12 त्यांचे आणि 12 आपले आलेले, आता 14 आपले 9 त्यांचे आलेले. म्हणजे मिरजेत सुद्धा आपण त्यांना हरवलेलं आहे. आणि आता मिरज ग्रामीणचा आपला जबाबदारी आहे. मिरज ग्रामीण मध्ये सुद्धा आपण त्यांना पराभूतच करणार आहे. पूर्ण परिसरात एकही भाजपचं कमळ फुलता कामा नाही, याची जबाबदारी तुम्ही आम्ही सगळ्यांनी घ्यायची आहे. हा काँग्रेस पक्षाचा विचार हा पुढे न्यायचा आहे. अजून खूप भाषणं करायची आहेत, पण या ठिकाणी ज्या आपल्या उमेदवार आहेत, प्राजक्ता प्रशांत चौगले, एक चांगली शिकलेली मुलगी, या ठिकाणी आपण तिला उभं केलेलं आहे. त्याचबरोबर रावसाहेब पाटील यांच्या मिसेस विनाताई या सुद्धा आपण या ठिकाणी या पंचायत समिती उभं करतोय. आणि ह्याच तुमच्या 106 नंबर आरग पंचायत समितीतनं दीपक मजूर बाप्पासाहेब कवळे हे सुद्धा आपले ह्या ठिकाणी उभे. याच ठिकाणी आपण त्यांचा कार्यक्रम घेतला होता, जमलाच होता, तेव्हा हे ताकदीचे उमेदवार आपण या ठिकाणी दिले. त्या सगळ्यांना आपण निवडून द्यायचा. बेडगेसाठी उद्या परत कार्यक्रम घ्यायचाच आहे आणि त्या बेडगेचे उमेदवार त्या ठिकाणी सगळे उपस्थित राहून बेडगेचे लोक उपस्थित राहतील. पण आता आर्गेच्या दृष्टीनं तर आपण सगळ्यांना ताकदीने कामाला लागायचे उद्देश तुम्हाला आता या ठिकाणी निर्देश देतो. काही दिवसांनी पुन्हा एखाद्या जाहीर सभेत आर्गेत आपण सगळेजण पुन्हा येऊन तुमच्या सगळ्यांची संवाद साधतो.